एक्झामच्या स्ट्रॅटजी बद्दल एकाने डिस्कशन करूया। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की जे महाडिस्कॉम आहे त्या महाडिस्कॉम मध्ये आपल्याकडे ज्या दोन पोस्ट आहेत आपल्याकडे एई आणि जेईच्या, त्यालाच आपण काय म्हणतो डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी, आणि दुसरी आहे काय तर ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी। या दोन्ही पोस्ट या आपल्याकडे 2024 मध्ये होणार आहेत एक्झाम याची, आणि ते एक्झाम डेट आपल्याकडे आलेली आहे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनीचे आलेले आहेत 23 ऑक्टोबरला, आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीचे आलेले आहे आपल्याकडे 24 ऑक्टोबरला। म्हणजे अगोदर काय आहे तर डिप्लोमा वाल्यांची एक्झाम आहे, नंतर काय आहे तर डिग्री प्लस डिप्लोमा म्हणजेच काय तर ऍक्च्युली डिग्री वाल्यांची एक्झाम आहे 2 दिवसा लगेच दुसऱ्या दिवशी। मग या ठिकाणी आपल्याकडे जर आजपासून आपण विचार केला असेल तर आजपासून आपल्याकडे अप्रॉक्सिमेट 29 डेज आहेत, तर याला आपण 30 दिवस या ठिकाणी पकडून चाललं तरी चालेल। मग या 30 दिवसामध्ये आपण या एक्झामला क्रॅक करायचं असेल तर कशा पद्धतीने क्रॅक करायला पाहिजे याच्याबद्दल या ठिकाणी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहेत। बऱ्याच जणांचे डाऊट काय आहेत की आपल्याकडे या महाडिस्कॉम मध्ये गेटचं वेटेज आहे, गेटचं वेटेज किती आहे तर 10% आहे। अच्छा, या गेटच्या वेटेज बद्दल तुम्ही जास्त काळजी करायची गरज नाहीये। गेटचं वेटेज किती आहे तर 10% आहे, आणि गेटचं वेटेज 10% असेल तरी आपल्या महाराष्ट्रामधील जे या ठिकाणी गेट देणारे विद्यार्थी असतात का हे काय असतात तर बोटावर मोजण्या इतके असतात, आणि जरी बोटावर मोजण्या इतकने गेट टेस्ट दिली असेल तरी त्यांचा स्कोर हा काय असतो तर कट ऑफच्या आसपास असतो। जर आपल्याकडे 100 मार्काची गेट टेस्ट असते त्यांचा स्कोर या ठिकाणी असतो 40, 45 किंवा 30, 32च्या आसपास असतो। म्हणजे ते फक्त काय करतात तर गेट या ठिकाणी क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करतात, कारण आपला जास्त फोकस हा कशावरती असतो तर आपल्या MSCB मध्ये होणारा एक्झाम, मग महाट्रान्सको असेल, महाडिस्कॉम असेल, महाजनको असेल, यावरती आपला फोकस असल्याच्या कारणामुळे गेटकडे बरेच विद्यार्थी काय करतात तर दुर्लक्ष करतात। जरी गेट एक्झाम दिली असेल, जरी त्याचा स्कोर चांगला असेल तरी वाढून 10% म्हणजे किती मार्क वाढतील तर एक 4, 5, 7 मार्क वाढतील पकडून चला। सपोज आपला जो काय गेट स्कोरर आहे त्याचे आपल्यापेक्षा काय तर 5 मार्क हे जास्त आहेत। आता गेट ऍक्च्युली कॅन्सल व्हायला पाहिजे होती पण झाली नाही, आपण प्रयत्न केले पण ते सक्सेसफुल झाले नाही। तर गेटची सक्तीने काय केले तर तसेच आहे तशीच ठेवलेली आहे, नोटिफिकेशन मध्ये त्यांनी काहीच ठिकाणी चेंज केलेला नाही। सपोज तो आपल्यापेक्षा काय तर 5 मार्काने पुढे, त्याने गेटचा अभ्यास केलाय, गेटचा क्लास लावलाय, गेटचे क्लासेस लावून आपले महाट्रान्सकोची एक्झाम, महाडिस्कॉमची एक्झाम क्लिअर होईलच असं नाहीये, कारण गेटचा एक्झाम पॅटर्न हा काय तर मोस्ट ऑफ द टाइम्स न्यूमरिकल बेसिस वरती असतो, आणि आपल्या एक्झामचा पॅटर्न कसा आहे तर बॅलन्स्ड आहे। आपल्याकडे न्यूमरिकल थिओरिटिकल पार्ट एवढंच काय तर न्यूमरिकल सुद्धा काय तर महत्व आहे। म्हणजे जर आपण एक्झामचा पॅटर्नचा विचार केला असेल, एईच्या एक्झामच्या केसमध्ये आपल्याकडे 30 ते 35 क्वेश्चन हे काय असतात तर थिओरिटिकल क्वेश्चन असतात, आणि उरलेले 10 ते 15 क्वेश्चन हे काय असतात तर न्यूमेरिकल क्वेश्चन असतात। गेट वाल्या स्टुडंटला या ठिकाणी न्यूमेरिकल मध्ये काही प्रॉब्लेम नसतो, पण गेट वाला स्टुडंट हा काय असतो थेरी मध्ये थोडासा कच्चा असतो इन द सेन्स तो थेरीकडे जास्त फोकस करत नाही, का तर गेट मध्ये त्याला स्कोर करायचा असतो, न्यूमेरिकल वरती काय करतो जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करतो। हा एक झाला काय तर दोघांमधला डिफरन्स। आपण इथं काय 30 ते 35 जे काय थिओरिटिकल टाइपचे क्वेश्चन आहेत का एईच्या एक्झाम मध्ये आलेले ते तर आपण इझिली सॉल्व्ह करू शकतोच, पण राहिलेले 10 ते 15 क्वेश्चन जो या ठिकाणी सॉल्व्ह करू शकेल का तो या ठिकाणी बेसिकली काय येतो तर सिलेक्शन लिस्ट मध्ये येतो, रँक मध्ये येतो। सगळा खेळ हा राहिलेल्या 10 ते 12 या न्यूमरिकल वरती असतो। हे न्यूमरिकल आपल्याला काय करायचं असतं परफेक्ट करायचं असतं, न्यूमरिकलची आपल्याकडे या ठिकाणी प्रॅक्टिस करायची असते। हे 30 ते 35 क्वेश्चन एक्झाम देणाऱ्यापैकी जवळजवळ 70% स्टुडंटला जमत असतात। कोण असंच काय करतं ठोकतं, कोण काय करतं तर असंच एकाने आन्सर टिक करून येतं। 70% स्टुडंट एक्झाम मधले काय करतात तर 30-35 क्वेश्चन पर्यंत जाऊ शकतात, पण उरलेले जे काय आपल्याकडे 30% स्टुडंट असतात का हे 30% स्टुडंट पैकीच आपल्याकडे सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव असतात। ते कोणाचे असतात जर ज्याने न्यूमरिकलची प्रॅक्टिस केली, ती पण प्रॅक्टिस कशी तर एक्झाम ओरिएंटेड प्रॅक्टिस केली असेल तर हा 30% पोर्शन तो कव्हर करू शकतो एक्झाम मधील, आणि तो सिलेक्शन लिस्ट मध्ये काही नाव घेऊ शकतो। आता न्यूमरिकलचे प्रॅक्टिस करायची यासाठी सोर्स आहेत का तर आहेत,
यासाठी तुमच्याकडे काही क्लासेसचे नोट्स असतील किंवा काही बुक्स असतील, या तुम्ही बुक्सचा रेफरन्स घेऊ शकता. मी या ठिकाणी म्हणतो तुम्हाला न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करायची आहे. थेअरी एवढंच महत्व काय आहे तर न्यूमेरिकल आहे. जर तुम्हाला थेअरी एवढं महत्व न्यूमेरिकलला असेल, एक्झाम जर आपल्याकडे क्रॅक करायची असेल तर न्यूमेरिकल पोर्शन तुम्ही केल्याशिवाय एक्झाम तुमची कधीच क्रॅक होणार नाही आहे. फक्त थेअरी आणि थेअरी करत बसाल तर तुम्ही सिलेक्शनचं नाद सोडून द्या. तुम्ही गव्हर्नमेंटच्या एक्झामचं प्रिपरेशन सुद्धा काय करा, सोडून द्या. कारण सध्याच्या घडीला असं झालं की कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. आपल्याला टाइम पण भरपूर भेटलेला आहे एक्झाम प्रिपरेशनसाठी आणि बऱ्याच जणांचं काय केलं तर प्रिपरेशन चांगलं झालेलं आहे. मग तुम्ही काय करायची, प्रॅक्टिस करायची. आता आजपासून आपल्याकडे काय तर एक अप्रॉक्सिमेट 30 दिवस आहेत. या 30 दिवसामध्ये आपल्याकडे आपण काय करतो, स्टुडंटला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. ज्यांचं ऑलरेडी प्रिपरेशन झालेलं आहे म्हणजे काय प्रिपेअर्ड आहे तर एक्झामला, उद्या जरी एक्झाम आली तर ते देऊ शकतात असे स्टुडंट, आणि ज्यांचं प्रिपरेशन हे 50-100% अगोदर झालं होतं, 100% नाही 90% झालं होतं, पण आता एक्झाम पुढे गेल्याच्या कारणामुळे ते 50% प्रिपरेशन वरती आहेत. हे काय तर आपल्याकडे दुसरी कॅटेगरी आहे. ज्यांचं ऑलरेडी प्रिपरेशन झालेलं आहे, जे 100% शुअर आहेत एक्झाम क्रॅक करू शकतात, त्यांनी आजपासून काय करायला पाहिजे तर त्यांनी आजपासून फक्त आणि फक्त टेस्ट सिरीज द्यायला पाहिजे. टेस्ट सिरीज देऊन टेस्ट सिरीजचे अनालिसिस करायला पाहिजे. आपण कुठं चुकतोय, आपला आन्सर कुठं चुकतोय किंवा कुठली कन्सेप्ट आपली रॉंग होते ती त्यांनी आजपासून एकाने टेस्ट देऊन चेक करायला पाहिजे. तुमच्याकडे आजपासून जवळजवळ 30 दिवस आहेत. तुम्ही 30 दिवसापासून मध्ये दररोज एक मिनिमम टेस्ट म्हटलं तुम्ही 30 टेस्ट देऊ शकता. या 30 टेस्ट तुमच्यासाठी काय आहेत का, कॉन्फिडन्स बूस्टर आहेत. जे ऑलरेडी प्रिपेअर्ड आहेत त्यांच्यासाठी मी सांगतोय. अच्छा, टेस्ट दिल्यानंतर गप बसायचं का फक्त स्कोर पाहून मी टॉपला आलो, मी 10व्या रँकला आलो, मी 15व्या रँकला आलो, गप बसायचं का तर नाही. त्या टेस्टचं प्रॉपर अनालिसिस करायचं. जर तुम्ही टेस्ट ही 2 तासामध्ये दिली असेल तर नंतर 2 तास बसायचा आणि 2 तासामध्ये त्या टेस्टमध्ये टेक्निकलचा क्वेश्चन कसा विचारला गेला होता, कुठं फिरवला गेला होता, कुठली कॉन्सेप्ट आपली चुकली आहे, हे सर्वांचं या ठिकाणी काय करायचं, अनालिसिस करायचं. जर तुम्ही असं अनालिसिस केलं असेल तर तुम्हाला पुढच्या टेस्टमध्ये याचा फायदा होईल. तुम्ही पुढच्या टेस्टमध्ये काय कराल तर नक्कीच स्कोर आपला इम्प्रूव्ह कराल. अच्छा, त्यानंतर आपण येतो काय तर हे 90% मधले झालेलं होतं अगोदर, पण एक्झाम पुढे गेल्यामुळं, एक्झाम डिले गेल्यामुळं बऱ्याच जणांनी अभ्यास सोडून दिला. काही जण जॉबला लागले, मग ते आहेत कशावरती, 50% आहेत. मग या 50% वाल्यांनी काय करायचं तर या 50% वाल्यांनी आता फोकस करायचा कशावरती, तर यांचा फोकस हा पहिल्यांदा असायला पाहिजे रिव्हिजन वरती असायला पाहिजे. का, जर तुम्हाला डायरेक्ट टेस्ट सिरीज द्यायला बसवलं, तुम्ही बसला तर तुमचा स्कोर कमी येईल आणि स्कोर कमी आल्याच्या कारणामुळे तुम्ही परत काय कराल तर डिमोटिवेट व्हाल, डिमोटिवेशन मध्ये जाईल आणि डिमोटिवेशन मध्ये गेलेला माणूस, आत्मविश्वास खचलेला माणूस आयुष्यामध्ये परत कधीच उभा राहू शकत नाही. म्हणून टेस्ट द्यायच्या अगोदर, डिमोटिवेट व्हायच्या अगोदर तुम्हाला पहिल्यांदा रिव्हिजन करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करून टेस्ट द्यायला त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स हा नक्कीच या ठिकाणी वाढलेला असेल. म्हणून जे 50% वरती आहेत त्यांना मी एक सजेशन देतो, तुम्ही पहिलं रिव्हिजन करा. मग रिव्हिजन करण्यासाठी काय करा, एका दिवसामध्ये ऍटलिस्ट 2 सब्जेक्टला काय करा, घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर दुसरं काय करा तर नॉन टेक्निकलचा तुम्ही डेली काय करा तर 2 ते 3 तास तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे, म्हणजे केली पाहिजे. जर एका दिवसामध्ये तुम्ही 2 सब्जेक्ट घेतले असेल सायमल्टेनियसली तर तुम्हाला साधारण इथून पुढे एक 5 ते 7 दिवस लागतील. तुम्ही कंप्लीट रिव्हिजन करून घ्या. तुमच्याकडे आणखी दिवस उरतात. तुमच्याकडे उरलेले दिवस सपोज काय तर 20 दिवस आहेत. किती राहिले आपल्याकडे दिवस तर 20 दिवस राहिले. या 20 दिवसामध्ये परत तुम्ही काय करा तर प्रत्येक एक टेस्ट द्यायला चालू करा एका दिवशी आणि परत तुम्ही काय करा त्या टेस्टचे अनालिसिस जसं या ठिकाणी सांगितलं का टेस्ट अनालिसिस तुम्ही या ठिकाणी फॉलो करायचं आहे. जे 50% मध्ये आहेत ज्यांना निम्मा आठवतंय, निम्मा विसरून गेले, त्यांनी लगेच आजपासून टेस्ट द्यायला गडबड करायची नाही. जर तुम्ही टेस्ट द्यायला जाल तर तुम्ही आणखी कॉम्प्लिकेशन मध्ये जाल. तुमचं रिव्हिजन न झाल्याच्या कारणामुळे तुम्ही सिली मिस्टेक कराल आणि तुमचा कॉन्फिडन्स हा काय होईल तर लूज होईल. तुम्ही या ठिकाणी आपण हारतोय का काय तुमच्या मनामध्ये अशी भावना येईल. आणि जेव्हा एखाद्याच्या मनामध्ये किंवा जेव्हा आपल्या मनामध्ये आपण हारतोय, आपण हारायला लागलोय अशी भावना येते का, तेव्हा आपण पुढे त्याचा काहीच विचार करत नाही. म्हणजे त्यावेळेस आपण सक्सेस व्हायच्या मार्गाने
पुढे विचारच करत नाही. जेव्हा माणसाच्या मनामध्ये जिंकण्याची जिद्द असते का, तेव्हा माणूस काय करतो तर चिकाटीने प्रयत्न करतो. पण इथं काय व्हायला लागलंय, तुमचं रिव्हिजन फक्त 50% आहे, स्टडी फक्त तुम्हाला 50% आठवतोय आणि त्यामुळे तुमचा स्कोर काय होतोय, कमी होतोय. तुम्ही काय व्हाल तर डिमोटिवेट व्हाल आणि डिमोटिवेट झाल्यानंतर तुम्ही परत भरारी घेऊ शकणार नाहीये. म्हणून तुम्ही आजपासून पुढे 5, 7, 10 दिवस जाऊ द्या, पण सर्व रिव्हिजन एकदा करून घ्या आणि रिव्हिजन झाल्यानंतर पुढचे तुमच्याकडे आहेत ते 20 दिवस काय करा, टेस्ट सिरीज द्या. असं माझं काय तर एक प्रामाणिक मत आहे. हे तुम्हाला मी सांगण्यासाठी या ठिकाणी काय तर उभा आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे एक्झाम मध्ये टॅकल कसं करायचं. आपल्याकडे एक्झाम मध्ये साधारण काय आहे तर 50 क्वेश्चन हे टेक्निकलचे आहेत, त्यानंतर 40 क्वेश्चन हे नॉन टेक्निकल, 48 रिझनिंगचे आहेत, 20 हे आपल्याकडे ऍप्टिट्यूडचे आहेत आणि 20 हे काय तर आपल्याकडे मराठीचे आहेत. वेळ हा टोटल आपल्याकडे किती आहे तर 2 तासाचा वेळ आहे. पहिल्यांदा काय करा, तुम्ही टेक्निकल काय केलं असतं, सर्वांनी चांगलं केलं असतं, त्यामुळे टेक्निकलच पहिल्यांदा काय करा, घेण्याचा प्रयत्न करा. टेक्निकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. टेक्निकलला तुम्हाला जेवढा कमी टाइम लागेल, जेवढा मिनिमम टाइम लागेल का, त्या मिनिमम टाइम मध्ये टेक्निकल क्वेश्चन हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सपोज 50 क्वेश्चन आहेत, तुम्ही सॉल्व्ह केले सपोज 40 मिनिट मध्ये. हे पॉसिबल आहे कधी तर तुम्ही आजपासून म्हणा, ज्यांनी प्रिपेअर्ड आहेत आणि जे 20 दिवस काय करणार नंतर ते देणार आहेत, त्यांचा टेक्निकलचा टाइम हा नक्कीच काय करेल तर 35 ते 40 मिनिटावरती येऊन पडेल. आणि राहिला टाइम काय करा तुम्ही सिंपल तर नॉन टेक्निकल वरती द्या. या ठिकाणी नॉन टेक्निकल मध्ये रिझनिंग घ्या, मराठी घ्या, ऍप्टी घ्या. मोस्टली ऍप्टीला काय करा तर लास्टला ठेवा, कारण ऍप्टी मध्ये काय थोडंसं कॉम्प्लिकेशन असतं, थोडंसं डिफिकल्ट लेवल असते. रिझनिंग हा इझी पार्ट असतो, मराठी पण काय असतं आपल्याकडे इझी असते. फक्त काळजी एकच घ्यायची की या कोणत्या सेक्शन मध्ये नॉन टेक्निकलच्या निगेटिव्ह स्कोर नसायला पाहिजे, बिलो 0 स्कोर काही नसायला पाहिजे. ही आपल्याला ठिकाणी काय करायची आहे, काळजी घ्यायची आहे. ट्रान्सकोच्या एक्झाम मध्ये म्हणजे निगेटिव्ह स्कोर कोणत्या सेक्शन मध्ये यायला पाहिजे का, तर कोणत्या सेक्शन मध्ये कृपा करून निगेटिव्ह स्कोर आणू नका. जर तुम्ही निगेटिव्ह स्कोर कोणत्याही एका सेक्शन मध्ये आणत असाल तर तुम्ही तिथूनच सिलेक्शन मधून बाहेर पडताय. या ठिकाणी +5 मार्क घ्या, पण काय करा, मार्क घ्या. कारण तुम्हाला जर 20 पैकी जर 1 मार्क पडत असेल, पुढचे ऍव्हरेज मार्क इथं समजा 50 क्वेश्चन आहेत तर 50 पैकी 30 क्वेश्चन सर्वांचे काय येतात तर बरोबर येतात. राहिलेले जे काय 10 ते 12 क्वेश्चन असतात का, ते काय करतात तर आपल्याकडे सिलेक्शन देत असतात. इथं 40 क्वेश्चन आहेत, याचे 20 मार्क आहेत. 20 मार्क पैकी 10 मार्क कोणी पाडू शकतं. राहिलेले वर्ष जे काय 5 ते 6 मार्क आहेत का 16-17 पर्यंत जाण्यासाठी, त्याला काय लागतं आपल्याकडे, प्रॅक्टिस लागते. इथं ऍप्टी मध्ये आपल्याकडे ज्याची प्रॅक्टिस आहे तोच काय करू शकतो, 14-15 पर्यंत जाऊ शकतो. बाकी ऑन अँड ऍव्हरेज स्टुडंट काय असतो तर 10 ते 12 मार्क पर्यंत असतो. आणि या ठिकाणी जर आपण 20 पैकी 10 मार्क पैकी जर आपण विचार केला, सॉरी या ठिकाणी मार्क आपल्याकडे काय 10 आहेत. ऍप्टीला मार्क काय 10 आहेत. या 10 पैकी साधारण 5 ते 7 मार्क पर्यंत ज्यांनी प्रॅक्टिस केली ते जाऊ शकतात, कारण ऍप्टी सिलेबस हा काय तर वास्ट आहे. आणि जे काय राहिलेले जे काय स्टुडंट आहेत का, ते काय असतात बेसिकली तर 2, 3, 4 मार्क अशा मार्कवरती असतात. ऍप्टी मध्ये मराठीमध्ये सुद्धा 20 क्वेश्चन आहेत, 10 मार्क्सला काय तर आपल्याकडे क्वेश्चन आहेत. या 10 मार्क पैकी साधारण 4 ते 5 मार्क आपल्याकडे इझिली या ठिकाणी पडून जातात. मग या ऍप्टी मध्ये स्कोर कसा काढायचा, किंवा या रिझनिंग मध्ये स्कोर कसा वाढवायचा, या मराठीमध्ये कसा वाढवायचा, हे तुम्हाला समजेल कधी तर ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस कराल. आणि प्रॅक्टिस करताना प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे तर प्रॅक्टिस ही तुम्ही परफेक्ट प्रॅक्टिस करायला पाहिजे. नुसते प्रॅक्टिस करून चालते का तर नाही. कोणत्याही गोष्टीचा नादी लागलं तर त्या गोष्टीचा नादच पुरा केल्याशिवाय थांबायचं नाही. उगाच करायचं म्हणून करायचं का तर उगाच करायचं म्हणून करायचं नाहीये. जर तुम्ही सिलोजिझम हा टॉपिक घेतला असेल तर त्या टॉपिकचा नादच पुरा करायचा. त्या टॉपिक वरती कसाही क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन सुटला पाहिजे म्हणजे पाहिजे, तरच त्या टॉपिकच्या नादी लागायचं. नाहीतर उगाच करायचं म्हणून काय करतोय, 2-3 केसेस करतोय आणि बाकीला सोडून देतो. असं करायचं का तर असं करायचं नाही. सर्व पॉसिबल केसेसचा विचार करायचा, सर्व केसेस समजून घ्यायच्या आणि सर्व केसेसचा स्टडी करायचा. म्हणजे कोणतीही गोष्ट असू द्या आयुष्यामध्ये, जीवन जगताना सुद्धा जर एखाद्या गोष्टीच्या आपण मागं लागलो म्हणजे काय तर आपल्याला आपलं ध्येय प्राप्त करायचं, आपल्याला यश मिळवायचं. जर यश मिळवायचं असेल तर आपल्यामध्ये जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, मेहनत करण्याची ताकद पाहिजे. जर या सर्व गोष्टी असेल तर तुम्हाला यश मिळेल. पण तुम्हाला यश पाहिजे आणि तुम्ही निवांत झोपताय, यश मिळेल का नाही. तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे, सेल्फ मोटिवेशन पाहिजे. मला जिंकायचं आहे आणि मी जिंकणारच.
अशी तुमच्या मनामध्ये भावना झाली पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये अशी भावना होत असेल तर तुम्ही नक्की एक दिवस जिंकाल. पण जर तुमच्या मनामध्ये अशी भावना नाही आहे, उगाच करायचं म्हणून करतोय, उगाच फॉर्म भरायचं म्हणून भरतोय, याचा काही सुद्धा उपयोग नाहीये. याही गोष्टी काय तर आपल्याकडे महत्वाच्या आहेत. शेवटी जाता जाता आपल्याला एवढं सांगतो की एक्झाम ही या ठिकाणी काय असते, एक्झाम हॉलमध्येच पेपर काय असतो, अवघड असतो. एक्झाम हॉलच्या बाहेर आल्यानंतर पेपर काय असतो, खूप सोपा असतो. एक्झाम हॉलमध्ये जो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला जो एफर्ट देतो, जो एखाद्या चांगल्या पद्धतीने पेपर सॉल्व्ह करतो, तोच काय असतो, सिलेक्शन लिस्ट मध्ये असतो. मग एक्झाम हॉलमध्ये स्वतःला स्टेबल कसं ठेवायचं, तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक्झाम हॉल सारखं जे काही वातावरण आहे का, ते वातावरण स्वतःला टेस्ट देताना करायला लागेल. नाहीतर तुम्ही टेस्ट देताय आणि बाहेर इकडे एक तुमचा फ्रेंड असेल किंवा तुमचं कोणतरी घरचे असतील, मोबाईल वर बसलंय, सॉंग लावताय, गाणं लावताय, कूलर लावलाय वर, एसी लावलाय वर, मस्तपैकी काय करताय तर टेस्ट देताय. अशीच टेस्ट देण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला या ठिकाणी जेवढ्या वर्स्ट केस मध्ये ठेवता येईल तेवढ्या वर्स्ट केस मध्ये ठेवा आणि टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. कारण जीवनामध्ये तुम्ही ज्या वेळेस संकट झेलचाल, ज्यावेळेस तुम्ही दुःखाचे या ठिकाणी डोंगर तुमच्या समोर उभे राहतील, तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी सुखाची किंमत कळेल. तेव्हाच तुम्हाला सुख म्हणजे काय असतं, यश म्हणजे काय असतं, त्या यशाची किंमत तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही तुमच्या समोर काय असेल तर दुःखाचा डोंगर या ठिकाणी उभा असेल. म्हणून एसी खाली बसून टेस्ट देण्याचा प्रयत्न करू नका. टेस्ट कुठे द्या तर ज्या ठिकाणी, टेस्ट मध्ये घरामध्येच द्या, पण ज्या ठिकाणी वातावरणही असं असेल की जिथं कोणाचा आवाज नसेल, जिथं तुम्हाला कोणाचा डिस्टर्ब नसेल. 2 तास आहेत, 2 तास हे काय करा तर चांगल्या पद्धतीने द्या, जेणेकरून तेच 2 तास तुम्हाला एक्झाम हॉल मध्ये बसल्यासारखं काय येईल तर फिलिंग येईल. हे या ठिकाणी सांगतो. तुम्हाला क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे का, क्वेश्चनची प्रॅक्टिस जरूर करा. नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापेक्षा काय करा तर नंबर ऑफ क्वालिटी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यावर भर द्या. तुम्ही 10 क्वेश्चन सेम टाइपचे सॉल्व्ह करण्यापेक्षा एकच क्वेश्चन सॉल्व्ह करा जो की क्वालिटी क्वेश्चन असेल आणि त्या एकाच क्वेश्चन मधून 10 क्वेश्चन कसे तयार होतील, 10 कन्सेप्ट कशा नवीन तयार होतील याच्यावरती भर द्या. म्हणून 10 क्वेश्चन सॉल्व्ह करत बसू नका जे की सेम टाइपचे असतील. कारण आपण आता एक प्रॉब्लेम पाहिला होता. कोणता पाहिला होता तर एनएसचा फॉर्म्युला पाहिला होता आपण. एक एनएस इक्वल टू 120 F/P. हा जो काय आपल्याकडे फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलावरून आपल्याला फॉर्म्युला सगळ्याच मुलांना माहिती असतो. पण या फॉर्म्युलेच्या पलीकडे दुसरा एक फॉर्म्युला असतो जो की येणारचा असतो. त्यानंतर आपल्याकडे फॉरवर्डची स्लिप काय असेल, बॅकवर्डची स्लिप काय असेल, फॉरवर्ड मला रेजिस्टन्स काय असेल, बॅकवर्ड मला रेजिस्टन्स काय असेल, या गोष्टी आपल्याकडे काय असणार तर माहिती असणार गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो तर नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करा, चांगली गोष्ट आहे, पण नंबर ऑफ क्वालिटी क्वेश्चन सॉल्व्ह करण्याकडे भर द्या. तुम्ही 1000 क्वेश्चन सॉल्व्ह करताय याला महत्व नाही. तुम्ही 100 क्वालिटी क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि त्या 100 क्वालिटी क्वेश्चनच्या माध्यमातून 1000 क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. हे ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. आय होप माझं बोलणं, माझी स्ट्रॅटर्जी, माझा प्लॅन तुम्हाला सर्वांना समजला असेल. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, काय करा तर डेली स्वतःला 10 ते 12 तास झोकून द्या. म्हणजे आयुष्यामध्ये हाच मंत्र लास्टच आहे आणि यानंतर माझं जर आयुष्य मला ब्राईट करायचं असेल, फ्युचर मध्ये मला काहीतरी करून दाखवायचं असेल तर माझ्याकडे हाच शेवटचा महिना आहे. आणि या शेवटच्या महिन्यामध्ये मला जेवढा टाइम माझ्या स्टडीसाठी देता येईल का तेवढाच टाइम तुम्ही काय करा स्टडीसाठी द्या. बाकी सर्व गोष्टीचा विचार सोडून द्या. कोण काय म्हणेल, घरचे काय म्हणतात, फॅमिली मधले रिलेटिव्ह काय म्हणतात, फ्रेंड काय म्हणतात, या सर्व गोष्टीपासून काय करा तर दूर जा. स्वतःला फक्त एकच महिना आहे, एकच महिना तुम्ही स्वतःला इतकं झोकून द्या, इतका प्रामाणिकपणे अभ्यास करा की आलेल्या एक्झाम मध्ये आपलं एकच सीट पक्का झालं पाहिजे. हा आत्मविश्वास, हा कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. जर आत्मविश्वास असेल तर आत्मविश्वास असलेला माणूस कुठंच हरू शकत नाही. पण जर तुम्ही मनातच आत्मविश्वास हरत असाल तर तुम्ही या लढाईमध्ये कसं जिंकू शकाल. म्हणून आत्मविश्वास ठेवा. सेल्फ बिलीव्ह सिस्टीम ही काय तर आपल्याकडे खूप महत्वाची आहे. या गोष्टी आपल्याकडे काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहेत. एवढं या ठिकाणी सांगतोय आणि या ठिकाणी थांबतोय. तुम्हाला अजून काही डाऊट असेल तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. यस बोला. आता जॉब जॉईन वाल्यांसाठी काय करायचं, जे या ठिकाणी जॉबला आहेत, तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये राहायचं असेल, तुम्हाला जर या कॉम्पिटिशन मध्ये राहायचं असेल तर तुम्हाला जॉब मधून वेळ काढून अभ्यास करावा लागेल. जर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये यायचं असेल तर दोन्ही गोष्टी ॲट अ टाइम करून चालत नाहीत. प्रायव्हेट जॉब, स्टडी, दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालत नाहीत. जर चालवायचे असतील तर तुमचा जॉब 8 तासाचा असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट मिनिमम दुसरे 8 तास हे स्टडीसाठी द्यावे लागतील म्हणजे लागतील. कारण सध्या कॉम्पिटिशन खूप भयान आहे, कॉम्पिटिशन खूप वाढलेला आहे.
बरेच फ्रेशर स्टुडंट आहेत जे 4-4, 5-5 वर्षापासून काय करतात तर स्टडी करत आहात, विदाउट जॉब आहेत. त्यांचा सर्व वेळ हा कशासाठी आहे तर फक्त आणि फक्त प्रिपरेशन साठी आहे. कशासाठी आहे? प्रिपरेशन साठी आहे. मग जॉब होल्डरना जर यांच्या लाईन मध्ये येऊन बसायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, स्वतःसाठी तेवढा ऍटलिस्ट 6-7 तास तर तुम्हाला काढावे लागतील जॉबवाल्यांसाठी. यस. आणखी एक हे आहे डाऊट आहे की डिस्कॉम आणि ट्रान्सकोचा पेपर हा सेम असेल का. आता डिस्कॉम आणि ट्रान्सकोची जी काही कंडक्टिंग बॉडी आहे का ती कंडक्टिंग बॉडी काय आहे तर सेमच आहे. आणि कंडक्टिंग एक्झाम आणि बॉडी सेम असल्याच्या कारणामुळे जो काय एक्झामचा पॅटर्न तो एक्झामचा पॅटर्न काय तर सेम आहे, पण जो काय सब्जेक्टचा पॅटर्न आहे का त्या सब्जेक्ट पॅटर्न मध्ये थोडंसं व्हेरिएशन होऊ शकतं. ट्रान्सको मध्ये आपण पाहतो काय तर पॉवर सिस्टमला जास्त वेटेज असतं, त्यानंतर बाकी सब्जेक्ट हे काय तर कमी कमी आहेत. डिस्कॉम मध्ये आपल्याकडे तीच केस पॉसिबल आहे, पण अदर केस काय पॉसिबल आहे तर डिस्कॉम मध्ये आपल्याकडे इलेक्ट्रिकल मशीन असेल, पॉवर सिस्टीम असेल, बेसिक इलेक्ट्रिकल असेल म्हणजे नेटवर्क थेरी असेल, या सब्जेक्ट्सना काय असतं इक्वल वेटेज असतं. म्हणजे याच्यावरती समान भर असतो. तिन्ही सब्जेक्ट काय असतात आपल्याकडे तर इक्वल नंबर ऑफ क्वेश्चन असण्याचे चान्सेस जास्त असतात. राहिलेले सब्जेक्ट आहेत मेजरमेंट असेल, कंट्रोल असेल, डिजिटल असेल, अॅनालॉग असेल आणि त्यानंतर असणारे आई रूल्स असतील. याच्यावरून एखादा क्वेश्चन हा येतो. म्हणजे आपल्याकडे मेन टार्गेटेड सब्जेक्ट कोणता असला पाहिजे तर डिस्कॉम मध्ये तर मशीन हा काय तर आपल्याकडे फेवरेट आहे. मशीन, पॉवर सिस्टीम, बेसिक इलेक्ट्रिकल हे तर सगळ्या एक्झाम मध्ये विचारले जातात, पण याच्यावरती जास्त आपण फोकस द्यायला पाहिजे. राहिला विषय मेजरमेंटचा. मेजरमेंट हा सगळीकडे असतो, कंट्रोल सिस्टीम सगळीकडे असतो, डिजिटल सगळीकडे असतो, पॉवर इलेक्ट्रॉनिक सुद्धा आपल्याकडे काय केला जातो तर या एक्झाम मध्ये विचारला जातो. याही गोष्टी काय तर महत्वाच्या येतात. अगेन 50 क्वेश्चन आहेत, 50 पैकी आपल्याकडे 40 ते 42 क्वेश्चन पर्यंत जाण्याचीच आपली तयारी असते. त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही त्याने किती जरी अभ्यास केला असेल तरी. म्हणून जे कराल ते काय करा प्रॉपर करा. जे सब्जेक्ट करताय का ते काय करा परफेक्ट करा. परफेक्ट करण्याला महत्व आहे. सर्व करून सर्वच असं अध्यंतरी करण्याला महत्व आहे का तर नाही. थोडेच करा पण परफेक्ट करा. जे काही एक्झाम मध्ये आलं तर जमलंच पाहिजे असं करा, हे मी सांगत असतो. ठीक आहे. सब्जेक्टचा पॅटर्न सांगितला मला माहिती आहे सर, मी सांगितलं असता मी तुम्हाला सांगितलं काय तर एक सांगितलं मशीन असेल, पॉवर सिस्टीम असेल, बेसिक इलेक्ट्रिकल असेल याच्यावरती काय असतो त्यांचा जास्त फोकस असतो. राहिलेले मेजरमेंट असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, कंट्रोल सिस्टीम असेल, डिजिटल असेल याच्यावरती काय असतो थोडासा फोकस हा कमी असतो पण कसा असतो कमी असतो. म्हणजे हे 3 सब्जेक्ट म्हणून साधारण आपल्याकडे 30 क्वेश्चन असतील. बाकीचे 20 क्वेश्चन हे काय असतील तर आपल्याकडे अदर सब्जेक्ट वरती विचारले गेलेले असतील. एक्झामचा पॅटर्न हा कधी फिक्स नसतो. आपला पॅटर्न हा आपण फिक्स करायचा आणि आपण फिक्स केलेला पॅटर्न एक्झाम मध्ये आल्यानंतर त्या पॅटर्न वरती कसं आपल्याला बरोबर मार्क आणायचे त्यासाठी हा स्वतःचा राहिलेला एक मंत्र द्यायचा आहे आपल्याला. हे आपल्याला महत्वाचं आहे. एक्झामचा पॅटर्न फिक्स आहे. 50 क्वेश्चन, 40 क्वेश्चन, 20 क्वेश्चन, 10 क्वेश्चन. पण सब्जेक्टचा पॅटर्न हा कधी फिक्स असतो का तर सब्जेक्टचा पॅटर्न हा कधी फिक्स नसतो. सब्जेक्टचा पॅटर्न हा व्हेरिएबल असू शकतो. म्हणून जे कराल ते मनापासून करा, जे कराल ते प्रामाणिकपणे करा. हो, डिस्कॉमचा थोडासा पेपर इझी असतो जेईचा ए पेक्षा. डिस्कॉम पेपर हा नक्कीच इझी असेल ए पेक्षा जेईचा, बरोबर. आणि ट्रान्सको पेपर पेक्षा डिस्कॉम मध्ये क्वेश्चन हे थोडेसे अलग टाइपचे असतात. आतापर्यंत एक्सपिरियन्स आहे, पण एक्सपिरियन्स हा काय होता तर एक्झाम कंडक्टिंग बॉडी ही अदर होती. सध्या एक्झाम कंडक्टिंग बॉडी कोणती आहे? ट्रान्सको पण आयबीपीएस कडे आहे आणि डिस्कॉम पण आयबीपीएस कडे आहे. दोन्ही एक्झाम काय आहे तर एकच बॉडी घेते. त्यामुळे एक्झामचा पॅटर्न असेल किंवा सब्जेक्टचा पॅटर्न असेल हा सेम राहण्याचे चान्सेस हे आहेत. पण वर्स्ट केस मध्ये जर सेम नाही राहिला तर आपल्याला या ठिकाणी प्रिपेअर असायला पाहिजे. नेहमीच काय करायचं वाईटातल्या वाईट वेळेसाठी आपण तयार असलं पाहिजे. जेव्हा आपण वाईट वेळेमध्ये प्रिपेअर असतो, ज्यावेळेस आपण वाईट वेळेमध्ये काय असतो स्वतःला स्टेबल ठेवतो त्या केसमध्ये आपण नक्कीच काय होतो तर यशस्वी होतो. महाडिस्कॉम एईच्या फॉर्मचा किती डेटा आहे आपल्याला डेटाने काय करायचं आपल्याला आपल्या एका जागेपुरतं बघायचं. फॉर्म किती येऊ द्या, फॉर्म 20,000 आले, फॉर्म 25,000 आले, आपल्यासाठी काय तर एक सीट गरजेचं आहे. फॉर्म 20,000 आले म्हणून 20,000 सोबत आपलं कॉम्पिटिशन आहे का तर बिलकुल नाही आहे. 20,000 पैकी फक्त टोटल 1,000 स्टुडंट मध्येच आपल्याकडे काय तर फिरायचं आहे.
बाकी 19,000 हे काय असतात तर असेच आलेले फॉर्म असतात. मग 1,000 मध्येच आपल्याकडे जर खेळायचं असेल तर बाकी फॉर्मची काय गरज आहे? करायचा ना अभ्यास तर टॉपलाच करायचा. रँक आणायचे का तर टॉपच, मारणार तर टॉप, जिंकणार तर टॉप. असं ध्येय ठेवा, अशी इच्छा ठेवा, असा आत्मविश्वास ठेवा, असा कॉन्फिडन्स ठेवा आणि या ठिकाणी अभ्यासाला लागा. रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा, टेस्ट सिरीज द्या, नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. यस, या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.